मदतीने आपापल्या बेड्या कापण्याचा प्रयत्न करतात, पण ॲडमच्या करवतीचे ब्लेड तुटते. लॉरन्सलाही कळून चुकते की हे ब्लेड त्या मजबूत लोखंडी साखळ्या किंवा पाईप कापण्यासाठी बनलेले नसून पाय कापून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दिलेले आहे. हे कळताच दोघांच्याही डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. हे कारस्थान शहरात धुमाकूळ घालणाऱ्या जिक्सॉ नामक सिरियल किलरचं असतं. हा किलर लोकांना बेशुद्ध करून अशा आडवळणी ठिकाणी आणून सोडतो, त्यांना बंदिस्त करतो आणि जीवघेणे खेळ खेळतो. लॉरन्सला त्याच्याबद्दल चांगलंच ठाऊक आहे, कारण एकदा संशयित म्हणून पोलिसांनी लॉरन्सची सुद्धा चौकशी केलेली असते. आणि इथे सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो. 5 महिन्यांपूर्वी इस्पितळात जॉन क्रेमर नावाच्या रुग्णाशी ब्रेन कॅन्सरबद्दल बोलत असताना पोलीस डिटेक्टिव्ह डेव्हिड टॅप आणि स्टीव्हन सिंग तिथे पोचतात. लॉरन्सची चौकशी केली जाते, कारण जिक्सॉने केलेल्या एका रक्तरंजित खेळाच्या ठिकाणी लॉरन्सचं पेनलाईट सापडलेलं असतं. लॉरन्स त्यांना हवी ती माहिती देतो, पण तरीही त्याला ॲमांडा यंग नावाच्या ड्रग ॲडिक्ट मुलीसमोर उभं केलं जातं. ॲमांडा ही जिक्सॉच्या जीवघेण्या खेळातून जिवंत बचावलेली एकमेव साक्षीदार आहे. ॲमांडा लॉरेन्स हा जिक्सॉ नसल्याची साक्ष देते आणि लॉरन्स सही सलामत सुटतो. डिटेक्टिव्ह डेव्हिड टॅप आणि स्टीव्हन सिंग हे ॲमांडाकडे सापडलेली व्हिडिओ टेप पाहून जिक्सॉचा ठावठिकाणा शोधून काढतात. तिथे त्यांना जिक्सॉ आणि त्याच्या मृत्यूच्या खेळात अडकलेला एक मनुष्यही सापडतो, पण डिटेक्टिव्ह सिंग चुकून एका शॉटगन ट्रॅपवर पाय ठेवतो आणि गोळी सुटते. सिंगचा मृत्यू होतो. गोष्ट पुन्हा वर्तमानात येते. त्या किलरने अत्यंत हुशारीने लॉरेन्सची पत्नी ॲलिसन व मुलगी डायनाला त्यांच्याच घरात हॉस्टेज बनवलं आहे. सोबतच बाथरूममध्ये लावलेल्या छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने त्याने ॲडम आणि लॉरन्सवर सुद्धा लक्ष ठेवलं आहे. त्याचवेळी लॉरन्सच्या घरावर डिटेक्टिव्ह टॅपही लक्ष ठेवून असतो.